नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। शेतकरी बांधवांनो, आज वार बुधवार 23 जुलै 2025। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये। शेतकरी बांधवांनो, हा बाजार मंगळवारपासून चालू होऊन जातो, म्हणजे कारण हा बाजार मोठा असल्यामुळे बरेच व्यापारी मंगळवारपासून गाई घेऊन येतात बाजारामध्ये। कोणी मंगळवारी पण आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला गाई उपलब्ध असतील। आणि बुधवारचा बाजार सकाळी 8 वाजेपासून तर कमीत कमी 4-5 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो। या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाई भेटतील, व्यवहार चांगला आहे त्या ठिकाणी, आणि गायींची तुम्हाला पूर्ण खात्रीशीर त्या ठिकाणी गाई भेटतील। अंगाची साड्याची बोली करून तुम्हाला तर गाई घ्यायची असेल, एकदम चांगल्या दुधाच्या 20-25 प्लस दुधाच्या गाई घ्यायच्या असेल तर आमचे पवनदादा साळवे यांच्याशी संपर्क साधून आपण चांगल्या गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा। तसा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे मित्रांनो। तुम्ही 8 दिवस आले तुम्हाला गोठ्यामधून खरेदी करून देतील, बाजाराच्या दिवशी आले तर तुम्हाला मार्केटमधून खरेदी करून देतील। जर लांबचे शेतकरी आले मित्रांनो तर तुम्हाला राहण्या खाण्याची सोय उपलब्ध असते त्यांच्याकडे, कारण कस्टमर आपला देवता असतो आणि बाहेरचे कस्टमर आले आपल्या नावावर तर त्यांना एवढी तर आपल्याला व्यवस्था करावी लागते। व्यवहार चांगला आहे त्यांचावाला, तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या त्या ठिकाणी गाई खरेदी करून देतील। किमती पहा मित्रांनो, किमती कशी असतात त्या ठिकाणी, जशी गाय तशी किंमत असते। आता शेतकरीकडे कोणी 60,000ची पण गाय घेते, कोणी 65ची घेतं, कोणी 70ची घेतं, कोणी 80, 85, 90 पर्यंत बी घेतो। म्हणजे जशी गाय तशी किंमत। दुधाला कमीत कमी 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर, 25 लिटर अशा दुधाच्या गायी असतात त्या ठिकाणी। व्यवहार खूप भारी आहे आणि मोठा बाजार आहे मित्रांनो, खात्रीशीर बाजार आहे। म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील बाहेरचे पण शेतकरी त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात। अक्षरशः आपल्याला तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश, आपल्या महाराष्ट्रातील बरेच पुणे, मुंबई, नाशिक, अजून म्हणजे बरेच महाराष्ट्रातील बाहेरचे MP चे बरेच शेतकरी येतात, कारण बाजार हा खूप मोठा आहे। लोणी मार्केट म्हटलं गेलं मित्रांनो, तिथे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित गाई खरेदी करून देणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना कशाचा प्रॉब्लेम येणार नाही त्या ठिकाणी मित्रांनो। आपण जसं बाजारामध्ये एंट्री मारतो तसं कोणाला जर आपण गाई वगैरे म्हशी वगैरे खरेदी केल्यानंतर आपल्याला जर जेवणाची सुद्धा व्यवस्था असते, तिकडे पूर्ण हॉटेल वगैरे आहेत, तुम्हाला जेवणाची व्यवस्था पण त्या ठिकाणी, नाश्ता पाण्याची, चहा पाण्याची पण व्यवस्था आहे। बाजार खूप मोठा आहे, कारण लांबचे शेतकरी आल्यानंतर मित्रांनो आपण गाई वगैरे खरेदी केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी बाजारामध्ये कमीत कमी गाई खरेदी करताना 2-4 घंटे लागून जातात। मग कोणाला भूक वगैरे लागते, कोणाला जेवणाची, त्या ठिकाणी हॉटेली पण आहेत एकदम कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी। आपली जेवणाची व्यवस्था पण आहे, नाश्त्याची, चहा पाण्याची व्यवस्था आहे। आणि मेन मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही गाडी तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा पण आहे मित्रांनो। तुम्हाला जर छोटा हत्ती पाहिजे, आयसर पाहिजे, पिकअप वगैरे गाडी पाहिजे तर तुम्हाला गाड्या पण उपलब्ध आहेत। तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाहीत। आपल्या बाजार समितीची पावती असते, शेतकरी बांधवांना मध्ये कोणतीच अडचण येणार नाहीत, कारण बाजार समितीची पावती असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना टेन्शन राहणार नाही। फक्त पावती बनवून घ्या मित्रांनो, रीतसर पावती बनवा, कारण त्यामध्ये तुमचाही फायदा आहे। तुम्हाला जर रस्त्यामध्ये गाडी अडवली कोणी तर तुम्ही रीतसर पावती दाखवून आपली गाडी आपल्या घरी सुखरूप घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो। तर तसं आपण पवनदादा आणि सुनीलदादा यांचा नंबर टाकलेला आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही चांगल्या गाई खरेदी करा। बाजार हा बुधवारी असतो, 8 दिवस पण आले तुम्ही कधी पण या मित्रांनो, तरी तुम्हाला गोठ्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आणि खात्रीशीर या गाई नक्की खरेदी करून देतील। आता पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या गाई आहेत, सुंदर गाई आहेत मित्रांनो एकदम। तर अशा गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही कमेंट करा। आणि शेतकरी बांधवांनो, आज आपल्या चॅनलला 1,22,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, कारण माझं असं एकमेव चॅनल आहे। मी प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो। आणि जे आपण शेतकरी बांधवांना गाई खरेदी केल्या त्या कशा भावाने केल्या, त्यांना काय काय बोली दिलेली ज्या समोरच्या व्यक्तीने, ते संपूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून सांगतो। ते व्हिडिओ पाहून माझ्या माध्यमातून बरेच शेतकरी बाजारात येतात, कारण माझ्या व्हिडिओ पाहून येतात मित्रांनो। बरेच काय करता, पहिले आपल्याला जर कुठे फिरायला जायचं पण आपण त्या व्हिडिओ पाहतो की हा समजा मला आता माथेरान जायचं आहे, आम्हाला महाबळेश्वर जायचं, आपण व्हिडिओ पाहतो त्या म्हणजे व्हिडिओ पाहून आपण जातो त्या ठिकाणी, म्हणजे त्या लोकेशनला काय काय फिरायला आपल्याला भेटेल। तसंच आपण पहिले गाई खरेदी करताना आपण व्हिडिओ पाहतो,